भारताने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत दुसऱ्या दिवशी पदकाचं खातं उघडलंय। भारतीय महिला नेमबाज मनू भाकरने कांस्य पदक जिंकून इतिहास रचलाय। मनू ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय नेमबाज ठरली आहे। मात्र मनूच्या या यशामागील वडिलांचा मोठा त्याग आणि तिचा इथवरचा प्रवास देखील अत्यंत प्रेरणादायी आहे। कधी बॉक्सिंग कधी मार्शल आर्ट करणारी मनू नेमबाज कशी बनली पाहूयात सविस्तर। मनू भाकर ही मूळची हरियाणातील झज्जर येथील आहे। तिचा जन्म 18 फेब्रुवारी 2002 रोजी झाला। लहानपणापासूनच तिला विविध खेळांमध्ये रस होता, ज्यामध्ये बॉक्सिंग, टेनिस, स्केटिंग यासारख्या खेळांचा समावेश होता। मात्र नेमबाजीमध्ये तिने तिचे नशीब आजमावलं। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी म्हणजे 2017 मध्ये तिने तिच्या आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात केली। तर 2018 मध्ये तिने ISSF विश्वकप मधील 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत दमदार कामगिरी केली आणि या स्पर्धेत तिने तिच्या करिअर मधील पहिलं सुवर्ण पदक जिंकलं। बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट मध्ये देखील तिने पदकांना गवसणी घातली। मात्र डोळ्यांना इजा झाल्यानं तिचं या खेळांमधील करिअर संपलं। त्यानंतर वडील रामकिसन यांनी तिच्या हातात पिस्टल दिलं। त्यानंतर ती शाळा सुटल्यानंतर दररोज 6 ते 7 तास नेमबाजीचा सराव करत। तिची या खेळातील आवड, जिद्द आणि चिकाटी पाहून तिच्या वडिलांनी संपूर्ण लक्ष तिच्याकडे देण्यासाठी स्वतःची नोकरी सोडली। त्यामुळे आपल्या या यशाचं श्रेय ती तिच्या आई वडिलांना देते, ज्यांचा पाठिंबा आणि त्याग तिला इथपर्यंत घेऊन आलाय। दरम्यान 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिक मध्ये पिस्टलच्या खराबीमुळे तिला पदक जिंकता आलं नाही। त्यावेळी ती पुरती खचली होती। मात्र पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये या 22 वर्षीय मनून महिलांच्या 10 मीटर पिस्टल क्रीडा प्रकारात हे कांस्य पदक जिंकले। तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे मनू ही शूटिंग मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली। तर ऑलिम्पिक मधील यशानंतर मनू भाकर हिची पहिली प्रतिक्रिया समोर आली। त्यात तिने म्हटलंय की आपण या यशाने प्रचंड खुश आहोत। यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली, शेवटच्या शॉट्स पर्यंत प्रचंड ताकद लावली, त्यामुळे हे पदक जिंकू शकले। मात्र आशा करते की पुढच्या वर्षी या पदकाचा रंग वेगळा असेल। तसेच मी श्रीमद भगवद्गीता वाचते, ज्याप्रमाणे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, त्याच्या परिणामांवर नाही। माझ्या डोक्यात देखील हेच सुरू होतं। मी फक्त माझं काम करत राहिले, बाकी जे होईल ते माझ्या नशिबाचा भाग असेल, असंही म्हणून म्हटलंय। तर मंडळी, मनू भाकरच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।